नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चव मराठवाड्याची। चला तर मग आज आपण झणझणीत असं गावठी चिकन करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी अर्धा किलो गावठी चिकन घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने धुवून। आता आपण त्यात काही मसाले टाकून घेऊयात। हळद, आलं लसूणची पेस्ट, लाल मिरची पावडर, मीठ, गरम मसाला, धने पावडर। आता हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे। मसाले चांगले मिक्स करून झाले। आता आपण अर्धा तासासाठी चिकन मॅरिनेट करण्यासाठी साइडला ठेवून देऊया। गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। आता आपण त्यात 2 पळी तेल टाकून घेऊया। तेल जरा तापलं की त्यात आपल्याला 2 तेजपत्त्याची पाने, दालचिनीचा तुकडा, 3 लवंगा, 2 मिरी आपल्याला टाकून घ्यायचे। आता आपण बारीक चिरलेला 1 पाटी कांदा तेलात चांगला परतून घेऊया। कांदा चांगला परतून झाला की त्यात आपल्याला 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो पण चांगला परतून द्यायचा आहे। कांदा टोमॅटो चांगले परतून झाले। आता आपण त्यात 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत। 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचे। मसाला चांगला परतून झालाय। आता आपण त्यात हळद टाकून घेऊयात, लाल तिखट, कांदा लसूण मसाला अंबारीचा, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला। मी इथे चिकन मसाला सुद्धा टाकलाय, स्किप झाला व्हिडिओ। कोणताही टाकू शकतो आपण, जो आपल्याला आवडेल तो चिकन मसाला आपल्याला इथे थोडासा वापरायचा आहे। एक ते 2 मिनिटांसाठी हा मसाला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। मसाला चांगला परतून झाला की आता आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं चिकन यात आपल्याला टाकून घ्यायचे। चिकन आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे। चिकन मसाल्यामध्ये चांगलं मिक्स झालं की 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत। आता आपण झाकण काढून घेऊयात। आता आपण चिकन शिजण्यासाठी पाणी टाकून घेणार आहोत। हे गावठी चिकन आहे, याला जास्त पाणी लागतं। आता मी थोडंच टाकले आणि बाकी गरम करून यात थोडंसं आणखीन पाणी टाकून घेणार आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला 15 ते 20 मिनिटं चिकन चांगलं शिजून घ्यायचे। 20 मिनिटे झालेत। आता आपण चेक करूया। आपण बघू शकता किती मस्त असं आपलं गावठी चिकन तयार झालेलं आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। धन्यवाद।